मध्यरात्री 3 वाजता आपली चाहूल कोठेतरी लागली. डिचोली, कराड तालुक्यातील या ठिकाणी आपण नक्की का आलोत? अक्षय, एवढ्या पाटे? आज या व्हिडिओमध्ये तुला असं काहीतरी पाहायला भेटेल, तू आजपर्यंत असं पाहिलं नसेल. नक्की काय असेल या व्हिडिओमध्ये? तेच तर पाहायचं आहे. तर चला मग. वन्य प्राण्यांची भीती असूनही आम्ही 3 व्यक्ती रात्रीच्या 3 वाजता एका सुमसान वाटेने पुढे पुढे चालत होतो. आज आपण एक डोंगर चढत जात होतो. जाताना आपल्याला प्रथमच विंचू दिसला. काय असतेत का? एवढ्या रात्रीच्या अंधारात एक माणूस कुठेतरी वरती चालला होता. नक्की कोण आहे ते? तर चला बघूया आपण. एवढ्या रात्री कुठे चाललोय आपण? शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. चला. अक्षय, आपण किती वाजता निघलो रे? पहाटेचे 3 वाजले असतील. तर अजून आपलं आत्ता तरी कितीपर्यंत आपण चढलोय? म्हणजे एक आपल्याला अशा अजून 2 टप्पे चढायचे. आत्ताशी आपण 1 टप्प्यापर्यंत पोहोचतोय. तुम्ही खूप दिवसापासून येत असतील म्हणजे इकडे? गेले 5 वर्ष झाले येतोय. आणि रानटी प्राणी दिसतात, इचू दिसतात, ससे दिसतात, डुक्कर दिसतात, सर्प दिसतात. बिबट्या वगैरे कधी दिसलाय का? बिबट्याचे ठसे दिसतात, बिबट्याचा आवाज येतो. ठसे खूप सारे दिसलेत का? ठसे खूप सारे दिसल्यात. आणि काय? आणि ती काठी कशासाठी? काठी एखादा अचानक जनावर आलं पुढं तर तो पलीदा पेटवायसाठी आहे. हो, त्याच्यामध्ये मशाल जेणेकरून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आहे ते. मशाल, काडीपेट वगैरे असं. मशालसाठी काडीपेटी ही सर्व आहे. आणि असं आणि एकटं टेकायला त्याचा उपयोग टेकायला खाली गड खाली उतरताना टेकायला सुद्धा होतोय. आणि एकटं एवढ्या रात्री येतं म्हणजे असं भीती वगैरे वाटत नाही? भीती वगैरे काय वाटत नाही. महादेव मला वरती घेऊन जातो. शंकरावरील श्रद्धा आणि त्यांचा या बोलण्यातून त्यांची भक्ती आपल्याला सहज दिसत होती. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं ते ठिकाण आपल्या पाठीमागं आहे, पण खूप अंधार असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाही. तर चला पाहूया आपण ते. पुढं फारच मोठा कडा अवघड आहे. नवीन व्यक्तीसाठी चढायला खूप अवघड आहे हा कडा. आगाशिव, सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला हा डोंगर ओम आकाराचा असून महादेवाचे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. डोंगर चढताना मोठमोठे दगड, डोंगरातले कडे, छोट्या छोट्या वाटा असतात. असाच कडा आम्हालाही लागला. ते प्रत्येक सोमवारी असेच येत असतात, त्यामुळे त्यांनी हा कडा आरामात चढला. पण आमचे थोडे हालत झाले. बारीक रवाळे असल्यामुळं घसरतात का पाय? तिथे तर फार अवघड आहे दुर्लक्ष केलं. एक भयानक मोठी शिळा आहे. इथला अवघड आहे. देवाच्या दारी जाणे इतकं सोपं नसते. आपण पहाटे 3 वाजता निघून आता 4:30 वाजता पोहोचतोय. ही एवढी अवघड कडा आहे की हात आणि गुडघ्यावर चढावं लागतंय. शंभो महादेव. एक असा अनुभव जो आम्ही याआधी कधीच अनुभवला नाही. हा कडा सरळ उभा होता, त्यामुळे मी कसाबसा चढला. पण जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा असं काही घडलं. हे मुल्या! या मंदिराची आपल्याला उत्सुकता होती ते आता फारच जवळ आलेले आहे. डोंगर चढला तर बघतो तर काय, महादेवाचे मंदिर दिसत होते. जणू किती पुरातन काळात त्याचे बांधकाम झाले असावे. श्रावण महिन्यात खूप सारे भाविक भक्त येथे दर्शनास येत राहतात. मंदिरात पुजारी व काही मित्र आले होते. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. मंदिरात प्रवेश करताच
आम्हाला एक वेगळ्याच शक्तीचा अनुभव झाला. पूजेला सुरुवात केली. शंकराच्या मूर्तीला व पिंडाला दुधाने अभिषेक घातला. नंतर त्याला पाण्याने अभिषेक घातला. नैसर्गिक फुलांनी पिंडीला सजवण्यात आली आणि नंतर सुरू झाली महादेवाची आरती. रात्रीच्या सुन्न वातावरणात फक्त आणि फक्त आरतीचा आवाज येत होता. असे वाटत होते जणू पूर्ण डोंगर आमच्यासोबत महादेवाच्या आरतीत मग्न झाला आहे. मध्ये डॉक्टर मंगेश जोशी यांनी दिलेला शिधा आहे. महादेवाचे भक्त तेथील पुजारींना काही ना काही गरजू वस्तू देत राहतात. महाराज एकटे असल्या कारणाने त्यांनाही थोडीशी मदत होते. कित्येक वर्षापासून महाराज एकटे गुहेत राहतात, त्यामुळे त्यांना थोडीफार मदत करावी लागते. जर तुम्हालाही अशी मदत करायची असेल तर आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर तुमची मदत आम्ही तिथे नक्की पोहोचवू. तर महाराजांना अशीच एक मदत आली होती. तर ही मदत आली होती डॉक्टर मंगेश जोशी यांच्याकडून. डॉक्टर मंगेश जोशी नक्की ही व्यक्ती आहे तरी कोण? काले या गावातील फेमस हॉस्पिटल, जे की जोशी हॉस्पिटल या नावाने ओळखले जाते, तेच डॉक्टर जोशी. तरुण लोक सगळे आरतीला येतात. तरी बघा दिवस अजून उगवलेला नाही, सगळा अंधारच आहे. तरी सगळ्या तरुण लोकांनी आरतीला यावं अशी विनंती करतो. आम्ही डोंगर चढायला चालू केलेलं सगळं आरती पण म्हणजे 5 वर्ष सगळं झालेलं आहे. त्या टायमाला आम्ही मंदिरावरील झेंडा फडकताना जणू सांगत होता की विलीन होऊन जावं या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. आपल्याला जाताना लागलेलं नाही. हे शेण लागलेलं आपल्याला, बरोबर आहे, वाट बरोबर आहे. चला, शेण लागलं आपल्याला इथं. तर यांना जाणारी जनावरे वगैरे असतात, गाई म्हशी, तर त्यांचं शेण जे पडलंय ना, तर ते पण आम्हाला वाटा दाखवतंय नक्की कुणीकडनं जायचं आहे. तर आमची थोडी माणसं पुढे गेलेत ना, त्याच्यामुळे जरा हे झालेलो, आम्ही फसलेलो जरा. व्हिडिओच्या नादात काय काय करायला लागतं, आम्हाला काय काय करायला लागते. तर आता वाजलेत 5:30 आणि आपला डोंगर उतरून झालेला आहे. तर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ बघा तुम्ही, कारण आमचा व्हिडिओ बघितला जात नाही, त्याच्यामुळे आमच्या एवढ्या व्ह्यूज जात नाहीत. एकदा तुम्ही व्हिडिओ तरी बघा नक्की, आमचा व्हिडिओ कसा असतो, काय असतो, आम्ही नक्की दाखवतो त्याच्यात काय. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.